विषय तर तसं पाहायला गेलं तर दुर्दैवी घटना आहे, पण ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि संबंधित ठिकाणी जे काही मंदिर असेल किंवा झेंडा असेल ते सुद्धा पूर्ववत तिथं कसा नियमाप्रमाणे देता येईल याची सुद्धा दक्षता घेऊन लवकरात मूर्ती असेल किंवा झेंडा असेल ते तिथं लावला जाईल. राहिलेलं नाही. विरोधकांना जनतेने दाखवलेला आहे, महानगरपालिकेत जे बोलले त्यांची एक जागासुद्धा येऊ शकली. मी निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा बोललो होतो की हे जे बोलत आहेत त्यांची एक जागा जरी आली तर मी राजीनामा देईन. म्हणून जनतेने यांना नाकारलेलं आहे. मग अशा प्रकारचं जातीचा तेढ निर्माण करायचा, जातीमध्ये भांडण लावायचं आणि कुठंतरी बुद्धिभेद करायचा, ज्याला पोलरायझेशन म्हणलं जातं, ज्याला ध्रुवीकरण म्हणलं जातं, असं निर्माण करून शांतता प्रस्थापित झालेल्या शहरामध्ये कुठंतरी दंगलीची चिंगारी टाकण्याचं काम हे लोक करतात. या लोकायला समाजकारणाशी काही घेणं देणं नाही. फक्त आपले राजकीय पोळी कशी भासता येते का, कुठं राजकीय महत्त्व आपल्याला प्राप्त होतं आहे का, शेवटी जनतेनं तर यांना नाकारलेलं आहे. म्हणून अशी कुठली जर घटना नसलेली सुद्धा घडवायची आणि त्या माध्यमातून राजकीय भांडवल तयार करून लोकाला वेठीस धरण्याचं काम हे लोक करतात. आता परभणी शहरामध्ये एवढे मंदिर आहेत, सगळे मंदिर असतील, मस्जिद असतील, गुरुद्वारा असतील किंवा सगळ्या जाती धर्माच्या ज्या काही जागा असतील ती जागा सुरक्षित आहेत. भविष्यामध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजून उपाय केले जातील. पण मी जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. यांच्याकडे काय भांडवल राहिलं नाही, हे काय रोजगार देऊ शकत नाहीत, हे काय बेरोजगारी मिटू शकत नाहीत, हे काय महागाई कमी करू शकत नाहीत. हे साधं एक माणसाला रोजगार किंवा एखाद्या माणसाचं आरोग्याची व्यवस्थासुद्धा करू शकत नाहीत. फक्त जाती धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि भावना भडकवण्याचं काम हे लोक करतायत. पोलीस प्रशासनसुद्धा यांना म्हणजे त्रस्त झालेलं आहे यांच्या सगळ्या कारनाम्याला. म्हणून ते सुद्धा दखल घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला जाईल.